तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच छावा चित्रपट रिलीज झालेला आहे. त्यानंतर आता वेगवेगळ्या ऐतिहासिक पॅन इंडिया चित्रपटांचे अनाउन्समेंट जे आहे ते होत आहे. अशापैकीच एक मराठी चित्रपट खूप वर्षांपूर्वी म्हणता येईल अनाउन्स झाला होता, की ज्याला की आपण रितेश देशमुख याचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणू शकतो. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ते साकारणार आहेत आणि चित्रपटाचं नावही आहे राजा शिवाजी. आणखी कन्फर्म तर नाही, परंतु तो चित्रपट जो आहे जवळपास 2 ते 3 पार्ट्समध्ये रिलीज होणार आहे असं म्हणत आहेत. आणि त्याचे काही शूटिंगचे फोटोज देखील आपल्या समोर आलेले आहेत बघा. तर याबद्दलच मी थोडंफार तुम्हाला सांगणार आहे. तर नक्की व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत बघा. तर बघा, हा मूव्ही जो आहे याची अनाउन्समेंट 1-2 वर्षापूर्वीच झाली होती. मला वाटतं मागच्या वर्षीच झाली होती. आणि सुरुवातीला नागराज मंजुळे या चित्रपटाला डायरेक्ट करणार आहेत या ट्रायोलॉजीला असं म्हणत होते. परंतु त्यानंतर त्यांनी हा चित्रपट काही कारणास्तव थोड्याफार मतभेदामुळे सोडला असं म्हणण्यात येत होतं. आणि फायनली आता रितेश देशमुख जे आहेत त्यांचा सेकंड दिग्दर्शित चित्रपट जो आहे हा करणार आहेत. हा कोणता तर राजा शिवाजी चित्रपट जो आहे ते करणार आहेत. यापूर्वी त्यांनी वेड हा चित्रपट जो आहे डायरेक्ट केला होता. त्यांचा हा सेकंड अटेम्प्ट असेल डायरेक्शनमध्ये असं आपण म्हणू शकतो. तर ह्या चित्रपटाकडून मला तर खूप एक्स्पेक्टेशन्स आहेत बघा. कारण की जेव्हा छावा चित्रपट बघितला, त्या चित्रपटामध्ये विकी कौशल यांचा परफॉर्मन्स बघितला आहे, तर ते मॅच करणं जे आहे आता प्रत्येक येणाऱ्या पुढच्या ऐतिहासिक चित्रपटाला जे आहे खूप अवघड जाईल बघा. कारण की एकतर त्या बरोबरीचं करावं लागेल, नाहीतर त्यावरचं करावं लागेल. परंतु त्यापेक्षा जर कुठे कमी पडलं तर लोकं नक्कीच नाव बोटं जे आहे ते ठेवणार आहेत. आणि विकी कौशल जे आहेत त्यांचं जर तुम्ही फिजिक बघितलं, त्यांनी जर केलेली मेहनत बघितली, त्यांनी जर केलेलं वर्कआउट बघितलं, तुम्ही सर्व गोष्टी जर बघितल्या की त्यांनी जवळपास 25 किलो काहीतरी वजन वाढवलं होतं या छत्रपती संभाजी महाराजांच्या रोलसाठी. तर ह्या गोष्टी कुठेतरी राजा शिवाजी चित्रपटामध्येही रितेश देशमुख यांनी कराव्या असं मला वाटतं. नक्कीच आपण काही खूप भारी नाही तर त्यांना समजून सांगणार आहे. परंतु असं मला वाटतं, कारण की जे समोर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना विकी कौशल दिसत होते ना बघा, त्याच प्रकारे राजा शिवाजी चित्रपटामध्येही रितेश देशमुख दिसावे, की आपण त्यांना बघितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत खरंच स्क्रीनवरती आलेले आहेत असं आपल्याला वाटलं पाहिजे. त्यामुळे मी अशा गोष्टी ज्या आहेत ते बोलत आहे बघा. नक्कीच हे जे काही फोटोज आलेले आहेत ते खूप त्यांनी बऱ्यापैकी लूकवरती याच्यावरती काम करताना दिसत आहेत. आणि मेन म्हणजे की आणखी या चित्रपटामध्ये बॉलिवूडचेही थोडेफार अभिनेते घेतलेले आहेत असं म्हणत आहेत. ऑन बोर्ड केलेले आहेत त्यांना, जसे की संजय दत्त आहेत, फरदीन खान आहेत, अभिषेक बच्चन आहेत. अशा कलाकारांना मुघल सैनिकांच्या भूमिकेमध्ये जे आहे ते घेतलेलं आहे असं म्हणण्यात येत आहे. शेवटी बघूयात, मी तरी एक्सायटेड आहे या चित्रपटासाठी. नक्कीच हा चित्रपट जो आहे मराठी इंडस्ट्रीचा एक खूप मोठा बिग बजेट चित्रपट असणार आहे, ज्याला की हिंदी आणि बाकी भाषेमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे असं म्हणत आहेत. शेवटी रिलीज होईपर्यंत बघूयात की हा चित्रपट जो आहे किती लँग्वेजमध्ये रिलीज होतो किती नाही. माझं तरी म्हणणं आहे की मराठी इंडस्ट्रीचा एवढा मोठा प्रोजेक्ट येत आहे तर पॅन इंडिया लेवलवरती नक्कीच रिलीज करावा. कारण रितेश देशमुख जे आहेत मराठीसह हिंदीमध्ये तर पॉप्युलरच आहेत बघा. परंतु त्यांनी जर आता बाकी लँग्वेजमध्ये थोडंफार ट्राय केलं तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची फॅन फॉलोइंग तर ऑल ओव्हर वर्ल्ड आहे बघा. तर नक्कीच ऑडियन्स जे आहे ते सपोर्ट करेल. तर तुमचं मतही मला नक्की याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.